विठ्ठल 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 काय आहे हो वारीमध्ये? वारीमध्ये तुमचं आधार कार्ड विचारलं जात नाही, तुमची जाती विचारली जात नाही, तुमचं कुळ विचारलं जात नाही, तुम्ही स्त्रीलिंगी आहात का पुल्लिंगी आहात हे विचारलं बघितलं जात नाही. कोणीही असो एकच बोललं जातं, माऊली माऊली, बस माऊली. हा भाव जिथे तयार होतो ना, हा समर्पण भाव भगवंताच्या प्रती जेव्हा तुमचा होतो त्याला निष्ठावंत म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज या ठिकाणी मी मुद्दाम म्हणून सांगून जाईन, असे या वारकरी संप्रदायामध्ये ही इमारत ज्यांच्या खांद्यावर उभी राहिली, त्या इमारतीचा पाया ज्यांनी तयार केला, ज्यांच्यामुळे झाला, त्या वारकरी संप्रदायामध्ये 2 जीव त्यांनी देहांत प्रायचित्त घेतलंय आणि त्या देहांत प्रायचित्तावरती हा वारकरी संप्रदाय उभा आहे. वारकरी संप्रदाय हा त्यागाची भूमिका आहे आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये असे अनेक महात्मे आजही तुम्हाला त्या आळंदी तीर्थक्षेत्राला जा, तुम्हाला भेटून जातील. महाराज आमच्या गावाकडची एक अशिक्षित व्यक्ती, 70 वर्ष वय, महाराज सत्य घटना आहे, अशिक्षित व्यक्ती 70 वर्ष वय, पत्नीचं देहावसान व्हावं, पत्नीचं देहावसान झाल्यानंतर एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा इंजिनियर, याने विचार केला आता माझ्या मुलांकडे उर्वरित आयुष्य व्यतीत करण्यापेक्षा आता मी उर्वरित आयुष्य आळंदीला माऊलींच्या दारामध्ये काढेल आणि उर्वरित आयुष्य मी बस भगवत चिंतनामध्ये व्यतीत करेल. या भावाने ते आळंदीला गेले. अजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरीचं पारायण करणाऱ्या त्या पारायणकर्त्या साधकांना त्यांची सेवा करावी. अशिक्षित व्यक्ती आहे, लक्षात घ्या महाराज. अजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरीची सेवा करणारे पारायण करणाऱ्या त्या पारायणकर्त्यांना यांनी सेवा करावी, त्यांना पाणी द्यावं, त्यांना जे काही चहा वगैरे जे काही लागेल त्यांची सेवा करावी आणि बस मुखामध्ये माऊली माऊली हा भावच ठेवावा. महाराज 2 वर्षानंतर त्या व्यक्तीची सबंध ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, सबंध ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. मी वस्तुस्थिती सांगतोय, वास्तव सांगतोय आणि घडलेलं सांगतोय. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचा प्रॉब्लेम फक्त एक झालेला आहे, आम्ही ज्ञानेश्वरी म्हणा, श्रीमद भगवद्गीता म्हणा, हा ग्रंथ म्हणून आम्ही डोक्यावर घेऊन मिरवतोय, डोक्यात घेत नाही. ज्या दिवशी तो ग्रंथ डोक्यात घेऊ त्या दिवशी आणि त्याच दिवशी तुमचा भगवंताच्या प्रति निष्ठावंत भावच राहील, यात शंका नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पण आमचा प्रॉब्लेम एकच झालेला आहे महाराज, आमचा भाव भगवंताच्या प्रति निष्ठेचा राहिलेलाच नाहीये. आम्हाला महाराज काय सांगू आता तुम्हाला, एक दिवस जर आम्हाला एखाद्या देवाकडनं आम्ही त्याची मनोभावे पूजा करून जर तो देव प्रसन्न नाही झाला तर आजच्या जगामध्ये आम्ही देव बदलायला तयार आहे. यामध्ये आमचा भाव कसा राहील हो? आणि जोपर्यंत तुमचा भाव समर्पण नाहीये तोपर्यंत तुम्हाला भगवत प्राप्ती नाही नाही आणि नाहीच. ज्ञानेश्वरी सांगते, का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयेची नाही माघारी परती ऐसी. काय होतंय, आम्ही अनन्य भावाने जेव्हा शरण जाऊ तेव्हा आम्हाला भगवत प्राप्ती आहे. दुर्दैवानं आम्हाला अनन्य भावच माहिती नाहीये. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारता, आम्हाला सर्व भावाने शरण जाणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी सांगते, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रीग, महोदधी का गांग रिघाले जैसे. परंतु आम्हाला अहम भाव, आम्हाला सर्व भावाने शरण जाणंच माहिती नाहीये. आम्हाला माहितीच नाहीये कसं शरण जायचे. आम्हाला फक्त चाललंय टिक्का बुक्का आणि निघाला. का करायचाय परमार्थ, कसा करायचाय परमार्थ, कसं जीवन जगायचंय नाहीये ना बाबांनो. भगवान श्रीकृष्ण
आणि अर्जुन कुरुक्षेत्रावरती जेव्हा रणांगणामध्ये भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने सांगावं, देवा रथ असा मध्ये घे, रथ मध्ये घे म्हटल्यानंतर देवाने रथ मध्ये घेतला आणि युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाचा सारथ्य करत असलेले भगवान श्रीकृष्ण रथ मध्ये आलेला आहे. आणि अर्जुनाने बघावं, अरे बापरे, माझे सर्व आपतेष्ट नातेवाईक या ठिकाणी समोर आहे. देवाला ज्ञान शिकवायला लागला. देवा, अरे हे सगळं पाप आहे, यांना मी कसा मारू, का मारू, आणि यांना मारून मला काय मिळणार आहे, आणि केवढं मोठं पातक माझ्याकडनं घडणार आहे. कोणाला सांगतोय? देवाला. आणि तोच अर्जुन परत देवाला म्हणतोय, देवा तू सगळं जाणणारा आहे, आता मी संदिग्ध झालेलो आहे, यातून मला मार्ग सांग. तेव्हा भगवान श्रीकृष्णांचं आणि अर्जुनाचा संवाद म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. आज आपला स्वधर्म काय आहे हे विसरणारे अनेक अर्जुन जगामध्ये तयार झालेले आहे. विठ्ठल विठ्ठल मला महत्वाच्या मुद्द्याकडे तुम्हाला न्यायचं आहे. आजची सिच्युएशन कशी आहे माहितीये साहेब? आजची परिस्थिती काय आहे माहितीये का? कन्फ्यूज परिस्थिती आहे, संदिग्ध अवस्था आहे. कोणीही समर्पण भाव कोणाकडे वेळ नाहीये, कोणाकडेच वेळ नाहीये. समर्पण भावाला, निष्ठेला काही तारतम्यच राहिलेलं नाहीये. अर्जुनाला सांगितलं, बाबा न जायते म्रियते किंवा नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैवम यद क्लेद यंत्यापन्न शोषयती मारुता. तू मारणारा कोणी नाही आणि ते मरणारे कोणी नाही. जर तू क्षत्रिय आहे तर रणांगणामध्ये युद्ध करणं हा तुझा धर्म आहे. बाबा जर तू गायक आहे, कीर्तनामध्ये गायन करणं हा तुझा धर्म आहे. जर तू शिक्षक आहे, मुलांना शिकवणं तुझा धर्म आहे. बाबा जर तू विद्यार्थी आहे तर शिकणं हा तुझा धर्म आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करणं यालाच निष्ठावंत भाव म्हटलंय. विठ्ठल परंतु आजची परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे, आम्हाला समर्पण भाव कशाला म्हणायचं ते कळू राहिलं नाहीये. आणि जोपर्यंत तुम्हाला समर्पण भाव कळत नाही तोपर्यंत तुम्हाला भगवंताची प्राप्ती नाहीये. किंवा त्या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रात असाल, मी थोडस प्रगल्भतेने बोलीन, प्रगल्भतेने असं बोलेन. एक मोटिवेशनल स्पीकर आहे, त्यांचं एक वाक्य आहे, त्यांचं वाक्य ते असे सांगतायत, प्लॅनिंग विदाउट ऍक्शन अँड द ऍक्शन विदाउट प्लॅनिंग विल गिव्ह यू 100% फेल्युअर. जर नियोजनाशिवाय कृती केली आणि कृतीशिवाय नियोजन केलं तर तुम्हाला तुमच्या जीवनात सक्सेस मिळणार नाही. तर त्याचाच मार्ग पकडून श्रीमद भगवद्गीतेतला गीतेतला श्री तुकोबरायांचा हा अभंग जर आपण बघितला, आणि दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्ने पांडुरंग. हे जेव्हा आमचा भाव तयार होईल तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. विठ्ठल कशाला समर्पण भाव म्हणायचं हो? माझ्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करणं. माऊलींची ओवी, ज्ञानेश्वरीमध्ये महाराज माऊलींची ओवी आहे, तुम्ही देव देवतांतरा न भजावे, हे सर्वता काही न करावे, परी स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. तुझ्या वाट्याला आलेलं कर्म हाच यज्ञ करशील, तेच तुमचा भगवंताची प्राप्ती होईल. विठ्ठल कुठल्या क्षेत्रामध्ये हो? प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचा समर्पण भाव महत्वाचा आहे. सांगो राजा, तुम्ही गडावर पोचा, गडावर पोचल्यानंतर मी एक आवाज करा, मग मी सुखाने देह ठेवतो म्हणणारे बाजी प्रभू, पावन खिंड लढवणारे बाजी प्रभू समन प्रभाव. आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचे म्हणणारे, स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून मला पहिलं माझ्या राजासाठी, पर्यायानं माझ्या रयतेसाठी मला लढणं गरजेचं आहे. हा माझा पहिला भाव आहे. आणि हा समर्पण भाव ज्यांनी पुढे आणला तानाजी मालुसरे. निष्ठावंत भाव, हा भाव महत्वाचा आहे. आणि हा भाव मानेवरती तलवार असताना सुद्धा बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दत्ताजी,
विठ्ठला 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 माऊली, काय समर्पण भाव आहे वो, काय समर्पण भाव आहे. आणि हा भाव जोपर्यंत तुमच्या इच अँड एव्हरी फील्ड मध्ये होत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस नाहीये. आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनाचं साध्य पाहिजे असेल तर तुम्हाला भगवंताच्या प्रती निष्ठावंत भाव असणं हेच भक्तीचं वर्म आहे, असं श्री तुकोबाराय या ठिकाणी सांगताय. भक्तीचं वर्म महत्वाचं काय आहे, हाच भक्ताचा स्वधर्म आहे. त्या भक्ताचा स्वधर्म जो आहे ना तो निष्ठावंत भाव आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला तो निष्ठावंत भाव तो भक्ताचा स्वधर्म आहे. आणि हेच वर्म भक्तीचं आहे. ती भक्ती कशी असावी, त्या भक्तीची जर डेफिनेशन आपण बघितली, नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, सान काम यमाना निरोध रूपत्वात. किंवा नारद भक्ती सूत्र सांगते ती भक्ती स्वयं फले रूपेत्वात सांगितलेलं आहे. किंवा एकनाथ महाराजांना जर ती भक्ती विचारली तर एकनाथ महाराज सांगतायत, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती नामती तत्वता. माऊलींना विचारा, माऊली सांगतायत, एरवी तिजी ना चौथी, पहिली ना सरती, माझी सहज स्थिती, भक्ती तया नाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज वैकुंठवासी प्रातस्मरणीय बऱ्याच जणांना महाराष्ट्र संबंध, महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहिती आहे, आमच्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, वैकुंठवासी हरिभक्तपरायण पांडुरंग बाबा आव्हाड, बाबांना संबंध आयुष्य ज्यांनी भगवत चिंतनामध्ये रत केलं. महाराज पांडुरंग बाबा आव्हाडांचं हनुमान चालीसा ऐकायची. बाबांचं जर तुम्ही कीर्तन ऐकलं असेल तर तुम्हाला बाबांची गान कोकिळा त्यांना म्हटलं जायचं. पांडुरंग बाबा आव्हाडांचे कीर्तन मी अनेक वाजवले. बाबांचा जो मांडण्याचा जो भाव होता आणि त्या मागे त्यांचा जो भाव होता ना, तो भाव मला तुम्हाला सांगायचा. बाबांचं वय झालं, बाबांची हनुमान चालीसा चालू होती. हनुमान चालीसाचं भजन चालू असताना आता वाचा गेली, देह क्षीण झालाय, देह क्षीण झालाय, शरीरामध्ये त्राण राहिला नाहीये, तरीही सुद्धा त्या देहावरती संस्कार झालेले आहे. आणि ते संस्कार असं सांगत होते, शेवटच्या क्षणापर्यंत माझे हनुमान चालीसा चालू राहिली पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत हनुमान चालीसा राहिली पाहिजे. बहुतेक बऱ्याच जणांनी या महाराष्ट्रामध्ये तो व्हिडिओ बघितला असेल. बाबांनी ज्या दिवशी ज्या क्षणाला देह ठेवला त्या क्षणापर्यंत बाबांच्या मुखातून ताकद नसताना, त्यांची वाचा बोलता येत नसताना सुद्धा हनुमान चालीसा सबंध चालू होती. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम इह प्रयाती समदभावम याती नास्त्रेत्र संशय. भगवान श्रीकृष्णांचं वचन आहे, अंतकाळी जो माझं स्मरण करेल तो मलाच येऊन मिळेल यात शंका नाहीये. यम यम वापी स्मरम भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वैते कौंतेय सदा तद्भाव भाविता. किंवा विदर्भामध्ये एक खूप मोठं गायनातलं नाव होऊन गेलं. त्यांचं पण वारकरी संप्रदायातले वैकुंठवासी बोधे बाबा, वैकुंठवासी ते काशीनाथ बुवा इडोळीकर हे नाव जर तुम्ही ऐकून असाल, काशीनाथ बाबांचा देह ज्या दिवशी ठेवला गेला त्या दिवसापर्यंत काशीनाथ बाबांच्या बॉडीमधून, शरीरातून रामकृष्ण हरीचा जप चालू होता. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस हा, आणि हाच आमच्या वारकरी संप्रदायाचा खरं समर्पण भाव आहे. पांडुरंगाच्या प्रती खरा समर्पण भाव आहे. बाबांनो, हा भाव जेव्हा तुमचा तयार होईल आणि तेव्हाच तुमच्या या मनुष्य नरदेहाचं इप्सित साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला आपल्या सज्जनगड सगळ्यांना माहिती आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये भगवत चिंतनासाठी खूप प्रसिद्ध असलेला सज्जनगड, प्रभू श्रीरामचंद्रांचं सतत भजन त्या सज्जनगडावर चालतं. रामदास स्वामी सज्जनगडावरती भजन करताय. अनेक शिष्यांच्या समवेत रामदास स्वामी आहे. त्या ठिकाणी
एक वेडा समजलेला जाणारा त्यांचा भक्त आबाजी पंत. आबाजी पंत त्या बाकीच्या शिष्यांमध्ये तो साधा होता, वेडा सगळ्यांच्या नजरेत तो वेडा होता. आबाजी पंत त्यांची रामदास स्वामींची भक्ती करत असणाऱ्या अनेक शिष्यांमधील एक शिष्य. सतत भगवंताचं प्रभू श्रीरामचंद्रांचं भजन. त्या सज्जनगडावर आजही गेलात तरी तुम्हाला महाराज प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर तिथे दिसेल. त्या ठिकाणी भजन, सतत भगवंताची भक्ती, सेवा, पूजा, अर्चा. रामदास स्वामींनी काही कालावधीनंतर त्यांनी असं ठरवलं का आता आपल्याला काशी यात्रा करणं गरजेचं आहे, तीर्थयात्रेला जाणं गरजेचं आहे. म्हणून सर्व शिष्यांना घेऊन काशी तीर्थयात्रेला निघाले. परंतु आपण काशी तीर्थयात्रेला गेल्यानंतर या गडावरती माझ्या प्रभू रामचंद्रांची सेवा करायला कोणीतरी थांबावं म्हणून एक 3-4 शिष्य थांबले. त्यामध्ये आबाजी पंतांना थांबवलं गेलं का तुम्ही आता आजपासून आम्ही काशी तीर्थयात्रा करून येईपर्यंत आता तुम्ही या प्रभू श्रीरामचंद्रांच्या भजन, तुम्ही पूजा अर्चा करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्या शिष्यांपैकी आबाजी पंतांना ही जबाबदारी सोपवल्यानंतर आबाजी पंतांनी प्रामाणिकपणे आपल्या सद्गुरूंच्या वचनावरती विश्वास ठेवून त्यांनी ती पूजा अर्चा चालू केली. पूजा अर्चा खाली जायचं, नदीतून पाणी आणायचं, पाणी आणल्यानंतर माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांना स्नान घालायचं, सीतामैयाला स्नान घालायचं, हनुमंतरायाला स्नान घालायचं. दररोजची दिनचर्या झाली. स्वयंपाक बनवायचा, माधुकरी मागून आणायची. ती माधुकरी मागून आणलेली माधुकरी त्यातला प्रसाद माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांना द्यायचा, माझ्या सीतामैयाला द्यायचा, हनुमंतरायाला द्यायचा. एक दिवस त्यांची तब्येत बिघडली. आबाजी पंतांची तब्येत बिघडते. तब्येत बिघडल्यानंतर त्यांनी देवाला सांगितलं, देवा, प्रभू श्रीरामचंद्रांना सांगताय, देवा, आज माझ्या शरीरात त्राण नाही रे. आज मला तुला स्नान घालणं, तुला नैवेद्य देणं आता मला शक्य नाहीये. आता देवा, एक विनंती आहे, तू नदीवर जा, तू स्नान कर, सीतामैयाला घेऊन जा, स्नान करा, हनुमंतरायाला घेऊन जा, स्नान करा आणि एक बादली भरून मला आणा. आबाजी पंत देवाला सांगताय. प्रभू श्रीरामचंद्राने आबाजी पंतांचं ऐकावं, स्नान करावं आणि स्नान करून एक बादली भरून आबाजी पंतांना घेऊन यावी. आबाजी पंतांनी ठरवलं, आता तो सोपं झालं, देवालाच कामाला लावलं. मग आता देव दररोज बादली घेऊन घ्यायचे. आता एक दिवस सीतामैयाला विनंती केली, मैया, आता मला स्वयंपाक, तुम्हाला माधुकरी आणणंही शक्य नाहीये, आता तुम्ही स्वयंपाक बनवा. सीतामैयाने स्वयंपाक बनवायला घेतलाय. नैवेद्य प्रभू श्रीरामचंद्रांना दाखवायचा आहे. सीतामैयाने स्वयंपाक बनवायला घेतलाय आणि तो स्वयंपाक बनवल्यानंतर आबाजी पंतांनी विचार करावा, मी हा प्रसाद, सीतामैयाने बनवलेला प्रसाद, तो मी सेवन करण्याच्या अगोदर माझे जे गुरुजी आहेत रामदास स्वामी, ते काशी यात्रेला गेलेले आहे, त्यांना पहिला खाऊ घालेल आणि मग मी खाईल, हा भाव त्यांचा होता. आबाजी पंतांनी त्या अवस्थेमध्ये देवाला सांगावं, देवा, अहो, सीतामैयाने हा प्रसाद बनवलाय, हा तो प्रसाद मला खायच्या पूर्वी मी माझ्या गुरूंना पहिला मला तो प्रसाद देणं गरजेचं आहे. देव म्हटले, प्रभू श्रीरामचंद्र म्हटले, त्यात काय एवढा अवघड आहे, शक्यच आहे. मग हनुमंतरायाला सांगितलं, आपली गाडी काढा, आपली गाडी काढा. वायू वेगाने हनुमंतराया काशीला घेऊन गेले आबाजी पंतांना. आबाजी पंतांना बघितल्यानंतर रामदास स्वामी म्हणताय, अरे इकडे कसा तू? मग सांगितलं, देवा, महाराज, गुरुजी, हा स्वयंपाक तुम्हाला प्रसाद घेऊन आलेलो आहे. अरे पण इथपर्यंत मला प्रसाद घेऊन तू कसा आला? हनुमंतराया घेऊन आले म्हणे. अरे ठीक आहे, हनुमंतराया घेऊन आले, पण हा बनवला कोणी? सीतामैयाने बनवला. रामदास स्वामी विचार करताय, सबंध आयुष्य ज्यांच्या भजनामध्ये मी रत केलं, ते प्रभू श्रीरामचंद्राने कधीही माझ्याशी न बोलावं, त्या प्रभू श्रीरामचंद्राने सीतामैयांनी कधी माझ्याशी न बोलावं, पण माझा हा आबाजी पंत नावाचा जो शिष्य आहे त्याने ते साध्य करून दाखवलं का भगवंताच्या प्रती जर तुमचा भाव शुद्ध असेल तर देव तुमचा झाल्याशिवाय राहत नाही. तो प्रसाद सेवन करावा. आणि मग रामदास स्वामींनी परत आल्यानंतर त्याच सज्जनगडावरती कल्याण, तुमचं कल्याण हो असा आशीर्वाद द्या आबाजी पंतांना द्यावा. आणि मग त्या आबाजी पंतांचं कल्याण स्वामी असं नामकरण झालं. आजही सज्जनगडावर त्या कल्याण स्वामींची समाधी आहे. विठ्ठल 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 या महाराष्ट्रामध्ये अनेक असे उदाहरण आहे किंवा आपल्या संत वाङ्मयातील एक अभंग जर बघितला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. उंच नीच काही
नेने भगवंते तिष्ठे भाव भक्त देखोनिया. देव तुमच्या भावाचा भुकेला आहे बाबांनो, त्यांना फॉर्मॅलिटी लागत नाहीये. अरे तुम्ही तुमचं काय आहे जे तुम्ही देवाला द्याल? काय आहे तुमचं? वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता. हा, मग तुमचं काय आहे? देवाला तुमचा फक्त भाव लागतो. देव तुमच्याकडनं एकच अपेक्षित करत असतो आणि तेच तुम्ही जेव्हा देवाला द्याल, आणि ते काय आहे तर ते आहे तुमचा अहंकार. तुम्ही जेव्हा तुमचा अहंकार देवाला देता, मग तुमचा शुद्ध भाव देतो. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. बाबा जर तुला देव व्हायचा असेल, देव पाहवयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो, ही अवस्था जर तुला अनुभवायची असेल तर तुझा अहंकार पहिला घाल. अहंकार रहित तुझं जेव्हा जीवन होईल तेव्हा, आणि तेव्हाच देवाची प्राप्ती होईल. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. गाव तुकोबराया, भगवंताच्या प्रती आमचा भावनिष्ठेचा असावा हेही कळालं. भक्त म्हणून आमचा स्वधर्म काय आहे हेही आम्हाला कळालं, आणि तेच भक्तीचं वर्म आहे हेही आम्हाला कळालं. पण ती भक्ती करत असताना आमचा भाव कसा असावा तो आम्हाला कळाला. तो सकाम असावा का निष्काम असावा, आणि तो कोणाच्या प्रती असावा? अभंगाचं दुसरं चरण. निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास, निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास, निष्काम निच्छळ विठ्ठल विश्वास, निष्काम निच्छळ विठ्ठल विश्वास, निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास, निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास, निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास, निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास. पाहून वास आणि कांची, पाहून वास आणि कांची, निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास, निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास. पाहून वास आणि कांची, पाहून वास आणि कांची, निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास, निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास. बस एक विठ्ठल, याच्या पलीकडे माझा भाव कुठे नाहीये. एकच भाव, एकोहम ब्रह्म द्वितीय नास्ती, न भूतो न भविष्यती. हा भाव तुमचा पाहिजे. हा भाव काय झालंय महाराज, आपल्या सर्वांना, आपण सर्व मुंबईमध्ये असता, आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्व सूत आहात, सर्व जाणकार आहात, सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर नीतू मांडके, हृदयरोग तज्ञ डॉक्टर नीतू मांडके. बाबांनो, डॉक्टर नीतू मांडके कोण? डॉक्टर नीतू मांडके स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयावरती यशस्वी शस्त्रक्रिया करणारे तत्कालीन डॉक्टर नीतू मांडके, जगातील नंबर 1 चे डॉक्टर, शस्त्रक्रिया, हृदयावरती शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर नीतू मांडके. मी निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकांचा, हा भाव मी तुम्हाला सांगतोय. त्या डॉक्टर नीतू मांडके देवाला मानणारे नव्हते. माझं कर्म हेच देव आहे, कर्माला प्राधान्य देणारे डॉक्टर नीतू मांडके. परंतु एक दिवस जेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया केली जाते, त्यानंतर त्यांचं संबंध जगामध्ये नाव होतंय. संबंध जगामध्ये नाव झालं. त्यांची 8 महिने अगोदर अपॉइंटमेंट घ्यायला सुरू झाली. त्यांची अपॉइंटमेंट वाढली, त्यांचं नाव वाढलं, त्यांची प्रसिद्धी झाली. आणि त्यानंतर भारत सरकारने त्यांचा सत्कार करायचं ठरवलं. सरकारने सत्कार करायचं ठरवल्यानंतर त्यांना फोन येतोय, उद्या तुम्ही 10 वाजेपर्यंत दिल्लीला यायचंय आणि तुमचा सत्कार स्वीकारायचा आहे.
फोन आल्यानंतर डॉक्टर नीतू मांडकेंना समाधान वाटलं. मी इमाने इतबारे प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची कुठेतरी माझ्या कार्याची दखल घेतली जाते आणि म्हणून त्यांनी दिवसभरच्या टोटल शस्त्रक्रिया आटपून रात्रीचं फ्लाईट सांताक्रूज वरून दिल्लीला जाणारं एअरपोर्टला गेले आणि ते फ्लाईट पकडलं. ते फ्लाईट पकडून आता दिल्लीला पोहोचायचे अशा अवस्थेमध्ये अचानकपणे वातावरणात बदल होतोय, धोधो पाऊस पडायला लागतोय आणि त्या पावसामध्ये इमर्जन्सी लँडिंग त्या विमानाला करावं लागतंय. इमर्जन्सी लँडिंग ते विमान खाली उतरवलं जातंय आणि त्यांना अनाऊन्स केलं जातं का वातावरणात अचानक बदल झाल्या कारणाने आता इथून पुढे विमान जाणार नाही. अशा अवस्थेत डॉक्टर नीतू मांडकेंना प्रश्न तयार झाला, आता मला दिल्लीला पोहोचायचं तर करायचं काय? आता वेळ माझ्याकडे कमी आहे. त्यांनी आपल्या ड्रायव्हरला फोन करावा. बाय रोड जाण्याचं ठरवलं. बाय रोड जाण्यासाठी निघालेले डॉक्टर नीतू मांडके आपल्याला दिल्ली जायचंय, प्रवास लांबचा आहे, रात्रीचा प्रवास करून निघायचं असं ठरवलं. आणि प्रवास करत असताना मजल दर मजल प्रवास करता करता त्या पावसामध्ये सुरतच्या पुढे निघाले. सुरतच्या पुढे गेल्यानंतर एक अरुंद पुलावरून त्यांनी चुकीच्या मार्गाने मार्गक्रमण केलं. जवळपास 100-150 किलोमीटर चुकीच्या मार्गाने ते मार्गक्रमण करून गेले. आणि अशा अवस्थेमध्ये डॉक्टर नीतू मांडकेंच्या लक्षात आलं आपण रस्ता चुकलोय. रात्रीचे 3 वाजलेले आहे, रस्ता चुकलेला आहे. अशा अवस्थेत डॉक्टर नीतू मांडकेंनी आपल्या ड्रायव्हरला सांगितलं, बाबा काहीतरी घर किंवा झोपडी बघून आपली गाडी थांबव, थोडासा उजेड पडू दे, 5 वाजता आपण या ठिकाणाहून निघू. अशा अवस्थेमध्ये एक झोपडी बघितली आणि ती गाडी साईडला करण्यात येते. डॉक्टर नीतू मांडके गाडीतून उतरले. गाडीतून उतरून आता देवाला न मानणारे डॉक्टर नीतू मांडके तो दरवाजा ठोठवणार तेवढ्यात आत ते दृश्य जेव्हा बघितलं, एक भगिनी रात्रीच्या 3 वाजता एक पाळण्याला झोका देत होती आणि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा असं भजन चालू होतं. असं भजन चालू असल्यानंतर डॉक्टर नीतू मांडकेंनी विचार केला, रात्रीच्या 3 वाजता ही माता, ही भगिनी 3 वाजता भगवंताचं भजन करते, आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. आता मला 2 तास फक्त या ठिकाणी थांबायचंय. दरवाजा वाजवला जातोय. दरवाजा वाजवल्यानंतर अतिथी देवो भव म्हणून त्या मातेनं दरवाजा उघडावा. दरवाजा उघडल्यानंतर त्या आईनं, त्या मातेनं विचारावं. आपण डॉक्टरांनी विनंती केली, माते भगिनी आज आता फक्त 2 तास आम्हाला थांबायचंय, आम्हाला दिल्लीला जायचंय, आम्ही रस्ता चुकलेला आहे, 5 वाजता आम्ही निघून जाऊ. अतिथी देवो भव म्हणून त्या मातेनं त्यांना आतमध्ये घ्यावं. घरामध्ये घेतल्यानंतर त्यांनी विनंती केली, त्या आईने, त्या मातेनं विनंती करावी, मला माहिती नाहीये तुम्ही कोण आहात, मला त्याच्याशी कर्तव्यही नाहीये, पण तुम्ही आता माझ्या घरात आलात ना, किमान तुम्ही फक्त 1 घोट चहा प्या आणि नंतर तुम्ही आराम करा, मी तुम्हाला 2 तासाने उठवेल. असं म्हटल्यानंतर डॉक्टर नीतू मांडकेंनी चहा म्हटलंय. बाहेर पाऊस होता. म्हटले ठीक आहे चहा बनव. चहा बनवण्यासाठी ती माता चुलीकडे गेली आणि चुलीवर चहा ठेवलाय. परंतु तिच्या लक्षात आलं हा चहा तयार व्हायला 10 मिनिटं लागतील, त्याच्या आत मी तेवढ्या वेळ माझ्या भगवंताचं भजन राहून जाईल, तोपर्यंत मी माझ्या भगवंताचं भजन करते आणि 10 मिनिटाने चहा द्यायला येते. असं म्हणून ती माता भगवंताचं भजन करायला निघून गेली. डॉक्टर नीतू मांडकेंनी बघितलंय अर्धा तास झालाय, 40 मिनिटं झाले, या मातेचा काही चहा येत नाहीये. म्हणून त्यांनी आवाज दिला, ताई. असं म्हटल्यानंतर ती देहावर नसलेली ती माता भगवंताच्या भजनामध्ये एवढी रत होती, देहभान विसरली होती. त्या आवाजानंतर ती माता आवाज दिल्यानंतर मग ती देहावर आली आणि मग त्यांना सांगते, दादा माझी चुकी झाली, तुम्हाला 2 मिनिटात चहा देते. मग डॉक्टर नीतू मांडकेंनी सांगावं, आता मी चहा तेव्हाच घेईल, माझ्या 2 प्रश्नांचे उत्तर दे. 2 प्रश्नांचे उत्तर म्हटल्यानंतर, दादा कशाला विचारता, 2 तास तुम्ही थांबणार? नाही, आता चहा मी तेव्हाच घेईन जेव्हा तू मला 2 प्रश्नांचे उत्तर देशील. बोला म्हटल्यानंतर डॉक्टर नीतू मांडकेंनी विचारलं, एवढ्या रात्री तू ज्या पाळण्याला झोका देते त्या पाळण्यामध्ये असं आहे कोण का तू त्याच्या भजनामध्ये त्या पाळण्याला झोका देण्याच्या नादात तुझ्या घरी कोणीतरी आलंय आणि त्यांच्यासाठी चहा ठेवलाय हे तू विसरून गेली, असं कोण आहे? दादा तुम्ही कोण आहात माहिती नाहीये आणि मला त्याच्याशी कर्तव्य देखील नाहीये, परंतु जर तुम्ही म्हणताय ना त्या पाळण्यात कोण आहे ज्याच्या झोका देण्यामध्ये तू आम्हाला विसरली, तर तुमच्या माहिती करता सांगते, या पाळण्यामध्ये आपल्या जगाचा बाप माझा भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्याला मी पाळण्यात झोका देते.
डॉक्टर नीतू मांडकेंनी विचारलं, एवढ्या रात्रीचा 3 वाजता तू आम्हाला विसरून त्या भगवंताचं भजन करते, असा तो देव काय करणार आहे ग? दादा, मला माहिती नाही तुम्ही कोण आहात, कुठून आलात, पण ऐकायचंय ऐका. मी एक विधवा स्त्री आहे. माझ्या पतीचं देहावसान होऊन 5 वर्ष झाले आणि माझं ते 4 वर्षाचं लेकरू आहे. ते झोपलेलं लेकरू आहे ना, त्याला एक हृदयरोग झालाय साहेब. त्या माझ्या लेकराला हृदयरोग झालाय. संबंध गुजरात जेव्हा मी फिरवलंय, त्या डॉक्टरांनी सांगितलं आमच्याकडे याच्यावरती उपचार करायला उपचार नाही, याच्यावरती एक शस्त्रक्रिया करायला लागेल, ती आम्ही करू शकत नाही. आणि ती शस्त्रक्रिया जर यशस्वी शस्त्रक्रिया करायची असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये डॉक्टर नीतू मांडके नावाचा एक डॉक्टर आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला जाऊन जर तुम्ही तिथे गेलात तर आणि तरच तुमच्या मुलाची यशस्वी शस्त्रक्रिया होईल. डॉक्टर नीतू मांडके जाग्यावर उभे राहिले. थोडा वेळ देवाला न मानणारे डॉक्टर नीतू मांडके विचार करताय, अरे मी दिल्लीला चाललोय, हिचा ना माझा काही संबंध नाहीये. रात्रीच्या 3 वाजता मला चुकीच्या मार्गाने मार्गक्रमण करत आणणारा कोण आहे आणि ह्या घरामध्ये मला आणणारा कोण आहे? त्या डॉक्टर नीतू मांडकेंनी सांगितलं आणि त्या ताईने सांगितलं, दादा त्या डॉक्टर नीतू मांडकेंपर्यंत पोहोचायला माझ्याकडे तेवढे पैसे नाहीये, त्या डॉक्टर नीतू मांडकेंपर्यंत पोहोचायला माझ्याकडे तेवढी आर्थिक सजगता नाहीये, सबलता नाहीये, पण माझ्याकडे माझा भगवान श्रीकृष्ण आहे आणि माझा विश्वास आहे का एक दिवस डॉक्टर नीतू मांडकेंपर्यंत नेणारा मला कोणीतरी या ठिकाणी तो पाठवेल. हा माझा त्याच्यावर विश्वास आहे, भगवंतावर विश्वास आहे. डॉक्टर नीतू मांडके डोळ्यातून पाणी येतंय, डोळ्यातून पाणी येतंय आणि त्यांनी सांगावं, ताई तुझ्या भगवंताने तुझं ऐकलं. अरे ज्या डॉक्टर नीतू मांडकेंची अपॉइंटमेंट घ्यायला 8 महिने लागताय, तो डॉक्टर नीतू मांडके स्वतः तुझ्या घरात चालत आलेला आहे. आता मला सांगा ताई, खरं सांगा, ज्या डॉक्टर नीतू मांडकेंकडे गेल्यानंतर माझ्या मुलाचं ऑपरेशन सक्सेस होणार आहे, तो डॉक्टर नीतू मांडके आपल्या घरात आलेला आहे. माझ्या मुलाचं ऑपरेशन सक्सेस करणारा डॉक्टर आपल्या घरात आलेला आहे. तुम्ही त्या डॉक्टरचे पाय धराल, त्याच्या झोका देत होते त्या भगवंताचे पाय धराल. त्या मातेनं काय करावं? अरे तो डॉक्टर ज्याने इथपर्यंत आणलाय, पहिलं मला त्याचं दर्शन घेणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये. माझा ठाम विश्वास आहे, मागे पुढे उभा आली या आघात निवार्या किंवा घालोन या भार. हा विश्वास पाहिजे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणे विचारुनी. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने बाबांनो, जेव्हा तुम्ही हा भावाने, काय झालंय माहितीये का महाराज, चुकीच्या मार्गाने नंबर 1 ला राहण्यापेक्षा योग्य मार्गाने शेवटचा नंबर राहिला काय वाईट आहे? पण आमचा प्रॉब्लेम एकच झालाय, संतांनी दिलेला, घालून दिलेल्या मार्गाने आम्ही मार्गक्रमण करत नाहीये. हा तो आम्हाला अवघड वाटतो. आम्ही आमच्या मनाचा मार्ग तयार करतोय, मनाच्या मार्गाने. काय आता काय ते माझा तो विषय नाहीये आणि माझ्याकडे तो वेळही नाहीये. म्हणून बाबांनो, भगवान 100% तुम्हाला भेटतो, परंतु तुमची भक्ती मीराबाई सारखी पाहिजे, तुमची भक्ती शबरी मातेसारखी पाहिजे, तुमची भक्ती चोखोबरायांसारखी पाहिजे, तुमची भक्ती कुर्मदासासारखी पाहिजे. तुमची भक्ती अनेक आदर्श आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांची दुर्दैवानं आम्हाला ती भक्ती अपेक्षित आम्ही ती करत नाहीये. फक्त आम्ही टेंभा मिरवतोय, बस बस. विठ्ठल 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 का हो तुकोबराया, अशी भक्ती केल्यानंतर जर देवाने आम्हाला उपेक्षिलं तर नाही उपेक्षू शकत. कारण तुकोबरायांचं वचन आहे, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. एक दृष्टांत देतो, सेवा समाप्त करतोय. महाराज, मंगळवेढा
एक गणिकीची मुलगी, आपल्या सर्वांना माहिती आहे कानोपात्रा. पंढरपूरला दिंडी येणारी मंगळवेढेला मुक्काम होतोय आणि पंढरपूरला ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात येणारी ती दिंडी मंगळवेढेला प्रत्येक घरापुढे दारापुढे रांगोळी काढली जाते, वारकऱ्यांचं स्वागत केलं जातंय. फक्त एकच घर असं होतं का त्या घराच्या पुढे रांगोळी काढली जात नाही आणि वारकऱ्यांचं स्वागत होत नाहीये. ती कानोपात्रा अगं आई, ती आईला विचारते, आई सबंध आपल्या गावामध्ये सगळे वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी रांगोळी काढली जाते, स्वागत केलं जातंय, आपल्या घरापुढे का नाही ग करत, आपल्याकडे का वारकरी येत नाही. बाळा तू अजून लहान आहे, तुला ते कळणार नाहीये, परंतु ह्या गावामध्ये आपल्याला स्वीकारत नाही कोणी. आई पण मला त्या भगवंताच्या भजनामध्ये जायचंय, त्या पांडुरंगाचं भजन करायचंय, मी जाऊ का ग. 100% जा, त्या वारकऱ्यांकडे जाऊ, जा. त्या वारकऱ्यांकडे गेल्यानंतर त्या वारकऱ्यांना विचारावं, काका या पांडुरंगाचं भजन मला करायचंय. बेटा कर, या पांडुरंगाचं भजन करत तुम्ही पंढरपूरला चालले. हो चाललोय. आपल्याला आता मी तुमच्या बरोबर येऊ. 100% ये. हा 100% या म्हटल्यानंतर निघाले. कानोपात्रा मजल दर मजल करत पंढरपूरला भजन, भगवंताचं भजन करणाऱ्या कानोपात्रा पंढरपूरला आल्यानंतर राजस सुकुमार मदनाचा पुतळा हे जेव्हा माझ्या पांडुरंगाचं वर्णन ऐकलेलं आहे, ते वर्णन ऐकल्यानंतर त्या पांडुरंगाच्या दारामध्ये पांडुरंगाचं दर्शन जेव्हा घेतलं आणि तेव्हा त्या कानोपात्र्यानं तिथून पुढचं सबंध आयुष्य भगवंताचं भजन करत त्याच मंदिरामध्ये नाचगाणं करावं आणि भगवंताला भजन करावं. पेदरच्या राजाला वार्ता कळाली, एक तरुण मुलगी भगवंताच्या पांडुरंगाच्या दारामध्ये नाचगाणं करते, ती जर आपल्या राजाकडे असेल तर तिला आपण मुबलक असं मुद्रा देऊ, तिला संपत्ती देऊ आणि तिला धनवान करू. म्हणून बिदरच्या बादशाने आपल्या मावळ्यांना पाठवलंय आणि तिला सांगितलंय, जा त्या मुलीला घेऊन या, आपल्या दरबारात तिला नाचगाणं करायला सांगा. असं सांगितल्यानंतर ते मावळे पंढरपूरला येत आहे. पंढरपूरला आल्यानंतर त्या कानोपात्रीला सांगताय, आम्ही बिदरच्या बादशाकडनं आलेलो आहोत, आता तुला इथून पुढचं आयुष्य राजाच्या दरबारात नाचायचंय. त्या कानोपात्रीने विचार केला, मी एका गणिकीची मुलगी, मला देवाने स्वीकारलंय, आता मी कोणासाठी का नाचू, माझ्या पांडुरंगाशिवाय आता मी कोणासाठीच नाचणार नाही. परंतु त्या द्वारपाळाने, त्या सैनिकाने सांगितलं, जर तू आमच्या बरोबर नाही आली तर तुला ओढून नेलं जाईल. असं म्हटल्यानंतर तिने विचार केला, आता हे मला ऐकणार नाहीये, दादा फक्त 2 मिनिट द्या, मी पांडुरंगाचं दर्शन करून येते आणि तुमच्या बरोबर येते. म्हणून दर्शन करायला आतमध्ये आली आणि दर्शन करायला आलेली कानोपात्रा देवाला सांगते, अरे देवा, सबंध आयुष्य तुझ्यासाठी समर्पित केलंय आणि आता शेवटच्या क्षणाला मी त्यांच्या दारामध्ये नाचू, जे मला अपेक्षित नाहीये. मी आता राहील तर तुझ्यासाठीच राहील आणि राहील तर तुझ्या पायावरच राहील. असं म्हणून पांडुरंगाच्या पायावर जिने जीव सोडला त्या कानोपात्रा, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांनी हात वरती करा, जोरदार त्या पांडुरंगाचं भजन करायचंय, विठोबा रुक्माई भजन करायचंय, दोन्ही हात वरती करायचे सर्वांनी. हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, 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 टाळी वाजवा सर्वांनी. रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निचळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास अनेकाची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकेला ऐसा कोणी. निष्काम निचळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास अनेकाची. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. कुंडली गौर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय पुंडलिक वरदारी विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय बोलिले पुरे वेळे वाकुळी उत्तरे करा क्षमा पराज महाराज नाही उच्चारिला करा क्षमा पराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर 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 महादेव।